हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला खरं तर सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच डायरेक्ट ब्लाउज पीसवर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। कारण आपली खूप प्रॅक्टिस झाली आणि आपल्याकडे कस्टमरचे बरेचसे कामं असले किंवा आपल्याला आपला टाइम जरी वाचवायचा असेल तर अशा वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग नक्कीच करू शकतो। बट होतं काय की डायरेक्ट कपड्यावर कटिंग करताना लूजिंग मार्जिन हे कसं आणि किती घ्यावं हे कळत नाही। त्याचबरोबर कशा पद्धतीने मार्किंग करावी, आधी फ्रंट पार्ट करायचा की बॅक पार्ट करायचा, ब्लाउज पीस कसा ऍडजस्ट करायचा, कारण डायरेक्ट कपड्यावर जरी कटिंग करायची असली तरी सुद्धा आपल्याला कपडा काहीच वेस्ट करायचा नसतो। सो अशा वेळेस कशा पद्धतीने मार्किंग करावी आणि कटिंग करावी तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। ते सुद्धा 32, 34, 36 या 2-3 मापाचा जरा अंदाज देणार आहे की किती कमी जास्त करायचा, जेणेकरून एकच व्हिडिओ बघून तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग कशी करायची तर हे सहजच लक्षात येईल। त्याचबरोबर बरेचसे कमेंट्स असतात की प्रिन्सेस ब्लाउजला पफच परफेक्ट येत नाही, चपटा चपटा येतो, तर त्यासाठी कुठले स्टेप बाय स्टेप फॉलो करत मार्किंग करायचे। फ्रंट पार्ट मध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये जो काही आपण टक्स पॉइंटचं जे काही अंतर असतं तर ते किती घेतलं गेलं पाहिजे, टक्स पॉइंट किती इंचावर दिला पाहिजे, प्रिन्सेसचा शेप कसा द्यावा जेणेकरून परफेक्ट अशी आपली कटिंग येईल आणि जेणेकरून ब्लाउज सुद्धा आपल्याला नक्कीच फिटिंगला बसेल। सो हे मी त्या सांगणार आहे। त्याचबरोबर डायरेक्ट कपड्यावर जे म्हणजेच आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहोत, सो मग अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाउज पीस कसा ऍडजस्ट वगैरे करायचा, सो हे सुद्धा आपण अगदी डिटेल बघणार आहे। ते सुद्धा महत्वाच्या खूप काही टिप्स अँड ट्रिक्स सहित, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं डायरेक्ट कपड्यावर कटिंग सहजच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग सहजच करता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की मी बोर्डवर ऑलरेडी मेजरमेंट लिहून घेतलेली आहे। ज्या मापाचा आपल्याला आज ब्लाउजची कटिंग करायची आहे ते मापा। त्याचबरोबर इथे हा ब्लाउज पीस आहे, एका साईडला खूप छान मोठा काट आहे, एका साईडला छोटा काट आहे। तर हे काट आपल्याला बाही आणि बॅक पार्ट असं दोन्हीला ऍडजस्ट करून कटिंग करायची आहे। मॅचिंग असं 1 मीटर अस्तर सुद्धा मी इथे घेतलेला आहे। तर सध्या ब्लाउज पीस आणि अस्तर साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की कटिंगसाठी आपल्याला कुठली कुठली मापे लागतात। तर ब्लाउज कटिंगसाठी आपल्याला इथे लागत असतं जी काही ब्लाउजची पूर्ण उंची असते ती, त्यानंतर छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, त्याचबरोबर शोल्डर, मुंढा आणि गळारुंदी। तर ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे ना, म्हणजे कुठलीही उंची कितीही उंची असो त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं। तर इथे उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल झालेलं आहे 14। म्हणजे कटिंग करताना आपल्याला ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती 14 इंच टाकायची आहे आणि ती रेडी 13 होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर इथे छाती आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5 अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन तुम्ही इथे घेऊ शकता। सो मी इथे 2 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि आपली जी काही छातीची घडी आहे तर ती 10.5 झाली। त्यानंतर कमर आपल्याला डायरेक्ट फिटिंगच्या वेळेस लागेल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल मागचा गळा आणि पुढचा गळा दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं। सो मग ते आपण इथे ऍड करून घेऊयात। म्हणजे पुढचा गळा झाला 6.5, मागचा झाला 8.5, बाही लांबी आहे 5, तर यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर मग अर्धा किंवा तुम्ही पाऊण घेतलं तरी चालेल, स्टिचिंग करताना जेवढं मार्जिन लागतं त्यावर ते डिपेंड आहे। त्याचबरोबर याचा दंडघेर आहे 11, शोल्डर आहे 2.5, मुंडा आहे 7.25, तर हा फिटिंगचा मुंडा आहे। कटिंग करताना किती टाकायचा तर हे मी पुढे तुम्हाला सांगेलच। त्याचबरोबर गळारुंदी आहे इथे 2.5, म्हणजे बघा इथे आता 2.5 इंच गळारुंदी, 2.5 इंच शोल्डर, असं टोटल दोन्ही पण किती होतं 5 इंच होतं। म्हणजे आपल्याला दोन्ही एकत्र करायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं, म्हणून आपल्याला पूर्ण शोल्डर आणि गळारुंदी 5.5 इंच टाकायचं असतं। ठीक आहे, सो ह्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन आहे। सो बघा मग ही मापे आहेत आणि आपण कॅल्क्युलेशन करून घेतलंय, मार्जिन वगैरे कसं किती ऍड करायचं हे सगळं सविस्तर बघितलं। आता ही जी काही मापे आहेत ते ही मापे टाकून आपल्याला कटिंगला सुरुवात करायची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे। सो म्हणून आता इथे आपल्याला सगळ्यात आधी डायरेक्ट अस्तरवर आपण इथे कटिंगला सुरुवात करणार आहोत आणि ज्याला मी इथे अंडरलाईन करत आहे तर ते आपले फायनल माप आहे आपल्याला
कटिंग करताना जी टाकायची आहे ती. ठीक आहे. सो चला मग आता मी हे बोर्ड साईडला ठेवते. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन वगैरे करून घ्यायची, ही मापे सगळे वहीमध्ये लिहून घ्यायची आणि मग कटिंगला सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला कटिंग करताना कॅल्क्युलेशनची गरज पडत नाही आणि पटपट आपली मार्किंग आणि कटिंग होते. ठीक आहे. सो बघा मग हा आहे आपला ब्लाऊज पीस आणि मॅचिंग अस्तर मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे आणि म्हटल्याप्रमाणे इथे छान असा मोठा काठ आहे, एका साईडला छोटा आहे. सो बघूयात आता कुठे कुठला काठ मॅच करायचा आहे. म्हणजे आपल्याला बाही खरं तर छोटी आहे त्यामुळे छोटी काठ आपण बाहीसाठी घेऊ शकतो. सो बघूयात पुढे काय करायचं. तर सगळ्यात आधी आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर त्याचबरोबर इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंग करतो डायरेक्ट कपड्यावर त्यावेळेस आपल्याला सगळ्यात आधी बॅक पार्टची कटिंग करावी लागते. सो मी इथे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊजच्या मागच्या भागाची आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. म्हणजे आपला कपडा तिरका वगैरे असेल तर लाईन जर आपण ड्रॉ केली तर काय होतं, आपलं मार्किंग वगैरे सरळ येते. यासाठी मग ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आपली मार्किंग सरळ आली की कटिंग ही परफेक्ट येते आणि कटिंग परफेक्ट झाली तर ब्लाऊज सुद्धा नक्कीच परफेक्ट येतो. सो त्यासाठी पहिली स्टेप आहे की खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपली काय मार्किंग वगैरे असेल तर ती सुरुवात करायची. तर बघा डबल फोल्ड कपडा आहे, बंद बाजूच्या साईडने आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर 2.5 इंच गळ्या रुंदी अधिक 2.5 इंच शोल्डर अधिक अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि त्यानंतर इथे पण उंची बरोबर मॅच होते की नाही ते चेक करायचं जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको. आणि आपण इथे 5.5 इंचाचा मुंडा घेतलेला आहे, इथून पण एकदा चेक करायचं, दोन्ही पण पॉइंट मॅच करून घ्यायचं म्हणजे कटिंग तिरकी जायला नको. खरं तर यासाठी 34 साईजसाठी आपल्याला 5.5 इंचाचा मुंडा घ्यायचा असतो. तर खरं तर ना याचा मी चार्ट याआधी ऑलरेडी दिलेला आहे. चार्टनुसार तुम्हाला कुठल्याही साईजची परफेक्ट कटिंग नक्कीच करता येईल. म्हणजे गळारुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचं साईजनुसार. सो हे डिटेल मी याआधी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता इथून आपल्याला छातीची घडीची मार्किंग करायची आहे. सो तुमची जेवढी काही म्हणजे आपण बघा मगाशीच कॅल्क्युलेशन केलं, छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं. सो मग छातीची घडी इथे होते 10.5 इंचाची, तर आपण 10.5 इंचाची इथे मार्किंग करून घेऊयात. आणि त्यानंतर तीच मार्किंग आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे करून घ्यायची आहे. कमरेच्या साईडचं वेगळं काय कॅल्क्युलेशन करायची खरं तर इथे गरज नाहीये. ही एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही परफेक्ट अशी मार्किंग करू शकता. आता हे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने. एकदा मी वरचं हे सरळ करून घेते जेणेकरून लाईन वगैरे ड्रॉ करणे इझी जावं खरं तर यासाठी. आणि वरच्या साईडचं पण एकदा मेजर करून बघते परफेक्ट आहे की नाही, कारण की एखाद्या लाईन जरी पुढे मागे झालं ना तरी आपली मार्किंग तिरकी होऊ शकते. सो यासाठी तर मी दोन्ही पुन्हा व्यवस्थित चेक करून कन्फर्म करून घेतलं आणि मग आता ही लाईन इथे ड्रॉ करून घेते. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा जेवढा मुंडा असेल ना त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर 5.6चं निम्म म्हणजे 3ला 1 लाईन कमी असं. आणि क्रॉसमध्ये ना इथे 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे, कारण की बॅक साईडचा मुंड्याचा शेप जो असतो तर तो 1.5 इंचातून जातो आणि पुढच्या मुंड्याचा जो असतो तर तो 1 इंचातून जातो. सो हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण मुंड्याचा शेप जरी चुकला तरी ब्लाऊजची कटिंग चुकते आणि ब्लाऊजही चुकतो. आणि या पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता गळ्याची आपण मार्किंग कटिंग नंतर करणार आहोत, कारण डिझाईनचा गळा आहे, काठ लावून छान असं डिझाईन बनवायची आहे. सो त्यामुळे मग आताच मार्किंग करण्यात काहीच अर्थ नाही. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो इथून मी स्टार्ट केलेला आहे बघा. तर ही जी काही लाईन आहे ना तर तिथून आपल्याला स्ट्रेट कट करायचं आहे इथपर्यंत. त्यानंतर इथून वरती स्ट्रेट सरळ आणि जो काही आपला मुंड्याचा शेप आहे ना बॅक साईडचा मुंड्याचा, खरं तर इथे एकच मार्किंग आहे. फ्रंट पार्टला जरा चुकण्याचे चान्सेस असतात, इथे काही नाहीये. मार्किंग परफेक्ट असेल तर कटिंग परफेक्ट येतेच. सो अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट इथे परफेक्ट असा
कटिंग झालेला आहे. यानंतर आता आपल्याला फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे, म्हणजेच ब्लाउजचा पुढचा भाग. सो त्यासाठी सुद्धा आपल्याला डबल फोल्ड कपडा लागणार आहे. आणि आता आपण चेक करूयात की आपली बाही कुठे पुरते. त्याचबरोबर म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तो ठेवून मार्किंग करायची आहे. आणि मग आपण त्यावर चेंजेस करून फ्रंट पार्ट इथे कटिंग करणार आहोत. त्यामुळे मग फ्रंट पार्ट कुठे बसतोय हेही चेक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बाहीसाठी पण आपलं अस्तर उरलं पाहिजे, नाहीतर तुम्ही असंच जर कटिंग करायला सुरुवात केली तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला अस्तर हे पुरतच नाही. सो त्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. सो बघा, मग मी इथे आता इकडच्या साईडला हा फ्रंट पार्ट ठेवून दिलेला आहे, म्हणजे फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे. फ्रंट पार्ट कटिंग करण्याच्या आधी सगळ्यात बेसिक स्टेप आहे की जो काही आपला बॅक पार्ट आहे तर तो ठेवून आहे तशीच मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. बघा, ॲज इट इज पट्टीच्या सहाय्याने करते, म्हणजे थोडी पण वर खाली व्हायला नको यासाठी. आणि मी म्हटल्याप्रमाणे आहे तशीच मार्किंग करायची आहे. त्यानंतर काय काय चेंजेस करायचे आहेत हे मी पुढे तुम्हाला सांगेलच, पण ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सो ती लक्षात राहू द्या. आणि बघा, मग इथे व्यवस्थित मार्किंग करून घेतली. त्यानंतर जो काही आपला मुंड्याचा शेप आहे ना तर तो सुद्धा आपल्याला एकदम परफेक्ट असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिली स्टेप आपण इथे फॉलो केलेली आहे. आता यानंतर काय काय चेंजेस करायचे तर मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. पण पहिली स्टेप होती आपली की बॅक पार्ट ठेवून आहे तशी मार्किंग करायची. त्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग हा मागच्या भागापेक्षा उंचीमध्ये वाढवायचा असतो, तर तो आपल्याला अर्धा इंचाने वाढवून घ्यायचा आहे. तर आपण इथे खाली अर्धा इंचाला एक मार्किंग करून घेऊयात. सो बघा, मग मी इकडच्या साईडला अर्धा इंच आणि इथून अर्धा इंच असं मार्किंग केलं आणि पट्टीच्या सहाय्याने आता आपण हे जॉईन करून एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे पुन्हा सांगते, ब्लाऊजची उंची ही पुढच्या भागाची जास्त असते. ठीक आहे, प्रिन्सेस ब्लाऊज मध्ये तरी. त्यानंतर आता इथून आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची आहे, तर 5.25 मुंड्याची मार्किंग आपण इथे करून घेतली. हा पॉईंट व्यवस्थित मॅच होतोय का नाही इथून 5.5 तर ते पण चेक करून घेतलं. आणि मग आता ते पॉईंट जॉईन करून आपण इथे व्यवस्थित लाईन ड्रॉ करून घेऊयात. आपल्याला जो काही पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे ना त्यासाठी ही स्टेप, म्हणजे पहिली स्टेप की ब्लाऊजची उंची अर्धा इंचानी वाढवायची. त्यानंतर मुंड्याचा शेप द्यायचा आहे, तर तो आपण क्रॉसमध्ये 1 इंचाला मार्किंग केली. मी मगाशी पण सांगितलं होतं की बॅक साईडचा जो काही शेप असतो तर तो आपला 1.5 इंचातून जातो आणि पुढच्या भागाचा जो काही आर्म होल म्हणजेच मुंड्याचा शेप असतो तर तो 1 इंचातून जातो. त्याची मार्किंग केली की बॅक साईडच्या मुंड्याला डायरेक्ट क्रॉसचं साईन करायचं, म्हणजे मग आपल्याला कटिंग करताना लक्षात येतं की कुठून कट करायचं आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की चुकून आपल्याकडून बॅक साईडच्याच मुंड्यातून कट होतं आणि मग आपली कटिंग चुकू शकते. ठीक आहे, एक्स्ट्राचा मी खालचा पार्ट कट करून घेतला, जेणेकरून पुढची मार्किंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी वरचा पार्ट पण मी कट करून घेतला. ठीक आहे, यानंतर आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे, पुढच्या गळ्याची. तर 2.5 इंच आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. ते इथे 6 गळा आहे, 6.5 मार्किंग करून घ्यायची आहे. खरं तर मी इथे 6लाच केलेली आहे, कारण की गळा जरा छोटा पाहिजे नाही. ठीक आहे, सो बघूयात स्टिचिंग करताना जर वाटलं तर मी थोडासा 1/2 इंच वाढवून घेईल, पण आता सध्या 6लाच मार्किंग केली. आणि या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. आता इथे क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून घ्यायची आहे आणि सिंपल अशी गोल गळ्याची मार्किंग करायची. जर तुम्हाला पुढचा गळा चौकोनी पंचकोनी घ्यायचा असेल तर मग तुम्ही त्यानुसार इथे स्टिच करू शकतात. लगेच काही मग कटिंग करण्याची गरज नाहीये, म्हणजे चौकोनी पंचकोनी गळ्याची तुम्ही मार्किंग केली तरी चालेल किंवा कॅनव्हास पर लावून स्टिच केलं तरी सुद्धा चालेल. सो इथे आता सिंपल गोलगळा आहे, त्यामुळे मग मी मार्किंग करून घेतली. यानंतर आता इथून आपल्याला एक मार्किंग करायची आहे 3.5 इंचाची, तर मी इथे 3.5ला मार्किंग करून घेतली. त्याच्या पुढे आपल्याला एक मार्किंग करायची आहे 2 इंचाची. पफ परफेक्ट येण्यासाठी 2 इंचाची मार्किंग करणं खूप गरजेचं आहे. टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे 10.5 इंचाला. बघा, वरून 10.5ची मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला ही लाईन इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता आपण बघा इथून देऊयात प्रिन्सेसचा शेप. इथून इथपर्यंत बरोबर जॉईन केला आणि तो थोडासा डार्क करते, म्हणजे व्हिडिओ तुमच्या लक्षात यावं. आणि इथून या पद्धतीने तर परफेक्ट असा प्रिन्सेसचा शेप आपला इथे ड्रॉ झालेला आहे. हा शेप काही तुम्हाला लगेच जमणार नाही, थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस केली की नक्कीच जमेलच. ठीक आहे, लक्षात राहू द्या, टक्स पासून आपण 2 इंच मार्किंग घेतलेली आहे, म्हणजे मार्जिन, तर तो तेवढा पार्ट कट होणार आहे. त्यामुळे इथे कमरेचा चौथा भाग म्हणजे 7 अधिक 2 इंच मार्जिन आणि 2 इंच आपण जे काही कट करणार आहोत ते, आणि अर्धा इंच जॉईन करण्यासाठी, आणि अर्धा इंच वरती पण ऍड केलेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलेली आहे. कारण की टक्स पॉईंट जो काही आपण टक्स काढलेला आहे किंवा जो काही प्रिन्सेसचा शेप आहे त्याच्यामध्ये त्याच्या शेजारी जो काही 2 इंचाचा
गॅप आहे ना तो कट होणार आहे आणि मग ब्लाऊजला आपल्याला कमी पडायला नको, त्यामुळे आपण इथे वाढवून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने ठेवायचा आणि उंची बघायची आहे आणि तिथे मार्किंग करून घेतली. ठीक आहे. सो यानंतर आता आपण ती उंची आणि हा पॉइंट तिरका आपल्याला जॉईन करायचा आहे. त्याचबरोबर इकडून इकडे सुद्धा जॉईन करायचं आहे. जेवढी उंची तिकडे होती ना तेवढीच बरोबर, आणि अर्धा इंच जे काही उंचीत वाढवलेलं आहे शक्यतो तेवढंच एक्स्ट्रा असतं. ठीक आहे. आता हे मी थोडंसं हायलाइट करते. आता हा जो काही लाइनिंगचा पार्ट आहे ना हा आपला डायरेक्ट कट होणार आहे, लक्षात राहू द्या. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळेच आपण कमरेच्या भागामध्ये हे 2 इंच एक्स्ट्राचे ऍड केलेलं आहे. आणि 2-2 इंच म्हणजे आपण दोन्हीवर खाली मार्किंग केलेली आहे. आणि हे सुद्धा मी वेगळ्या चॉकने हायलाइट करते जेणेकरून तुम्हाला कळेल की हा जो काही पोर्शन आहे आपला आता हा एक्स्ट्राचा मार्जिनचा आहे. ठीक आहे. आता खरं तर तुम्हाला ही मार्किंग करण्याची गरज नाहीये, पण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात यावं म्हणून मग मला ही मार्किंग इथे करावी लागलेली आहे. सो अशा पद्धतीने मग आपल्या प्रिन्सेसच्या पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे आणि आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. सो आता कटिंग करताना बघा जी उंची होती ना क्रॉसमध्ये तिथून कट करायला सुरुवात केलेला आहे. त्यानंतर इथून पुन्हा बघा हे तिरकी, म्हणजे नीट लक्ष द्या, अगदी सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड नाहीये. त्यानंतर इथून तर आपल्याला डायरेक्ट स्ट्रेटच कट करायचं आहे जशी मार्किंग होती तशीच. आणि इथून आता महत्वाचं आहे ते म्हणजे आपला पुढच्या मुंड्याचा शेप जो आहे ना तिथून कट करायचा आहे. चुकून बॅक साईडच्या मुंड्यावरून कट होते, म्हणजे होते बऱ्याचदा होतं, सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. इथून हे कट केलेलं आहे. त्यानंतर आता इथून सुद्धा आपण हे कट करून घेऊयात. गळ्यानंतर कट केला तरी सुद्धा चालेल किंवा लगेच केला तरी सुद्धा चालेल. आणि इथून पण स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली होती तर तिथून पण आपण इथे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने एवढं इथे कट झालेला आहे. मी तुम्हाला म्हटलंच की हा जो काही गळा आहे हा जर तुमचा वेगळा शेप असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावून स्टिच करू शकतात. इथे सिंपल होता सो मग मी लगेचच कट करून घेतला. सो अशा पद्धतीने ही कटिंग झालेली आहे. आता मधला जो काही पार्ट आहे ना तर तो सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर इथून सुरुवात करायची आहे आणि अगदी व्यवस्थित जी मार्किंग आहे ना त्यावरच आपल्याला कटिंग करायची आहे. थोडं पण तिरकं वगैरे वर खाली जाऊ देऊ नका. आणि त्यानंतर हा मधला पार्ट आपला कटच होणार आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा आपण ते कट करत नाही आणि मग ब्लाऊज कुठेतरी चुकतो. आणि हे 2 इंचाचा डिस्टन्स घ्यायचाच आहे जेणेकरून पफ छान येतो आणि प्रिन्सेस ब्लाऊज सुद्धा फिटिंगला मस्त बसतं. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट सुद्धा इथे मार्किंग आणि कटिंग झालेला आहे. आता यानंतर आपण बाहीची पण इथे कटिंग करून घेऊयात. खरं तर बाही डिझाईनची आहे पण त्यासाठी आपल्याला ना सिंपल बाही सुद्धा आधी कट करायची आहे आणि त्यानंतर मग जो काही आपला मेन फॅब्रिक आहे तर तो कसा कट करायचा, कसा ऍडजस्ट करायचा तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. सो बघा मी इथे 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे कारण दोन्ही बाही आपल्याला सोबतच कटिंग करायची आहे. खाली एक लाईन ड्रॉ केली जेणेकरून आपली कटिंग तिरकी जायला नको यासाठी. जेवढी बाही लांबी असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच पाऊण इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. खरं तर आता इथे 1 इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे कारण की डिझाईन तशी आहे सो त्यामुळे. पण रेग्युलर बाही जशी कट करतो तशीच करायची आहे, फक्त 1 इंच बाही लांबी मी इथे कमी घेतलेली आहे. ठीक आहे. सो आता ह्या दोन्ही पण बाही लांबीची मार्किंग करून घ्यायची आहे मी म्हटल्याप्रमाणे. आणि जर का तुमची रेग्युलर बाही असेल सिंपल तर 5 इंच जर असेल तर त्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्राचं मार्जिन पकडून तुम्ही मार्किंग करायची आहे. हे डिझाईन वेगळी आहे, याच्यासाठी आपल्याला 1 इंच मार्किंग करताना कमी करायची आहे, तशी ती तयार बरोबर जेवढी पाहिजे तेवढी होणारच आहे. ठीक आहे. सो बघा मग मी इथे मार्किंग करून घेतली आणि कन्फर्म सेम कुठे येते ना तर ते चेक करून घेते आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात. त्यानंतर आता याची जी काही कॅप हाईट आहे तर ती आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. सो मी इथे 2.5 इंचाला मार्किंग केली आणि खालची जी काही बाहीची घडी आहे ना तर ती आपण 8 घेतलेली आहे, म्हणजे तशी 8.5 घ्यायची आहे पण इथं कपडा कमी आहे सो एवढं पुरेलच, त्यामुळे मग मी तेवढंच राहून दिलं. ठीक आहे. आणि इथून 1 इंच खालच्या साईडला घ्यायचं, 1 इंच आतल्या साईडनी वरच्या साईडनी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हे 2 पॉईंट सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बाही कटिंगची ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यानंतर ही जी काही लाईन आहे ना याचं निम्म घ्यायचं आहे आपल्याला आणि बरोबर पुन्हा याचं पण निम्म आणि त्याचं पण निम्म घ्यायचं. सो बघा इथलं जो काही एक पार्ट आहे ना त्याचं निम्म आणि इकडून इकडे निम्म. आता हा जो पहिला पॉइंट आहे तिथून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आणि इकडून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने बाहीचा शेप द्यायचा आहे. बघा एक कर वरच्या साईडला आणि सेंटर पासून दुसरा कर खालच्या साईडला बरोबर इथे मॅच होतोय. सो बाही कटिंगची ही खूप सोपी पद्धत आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊयात. बघा
आता इथून ना पहिल्यांदा जी स्ट्रेट लाईन आहे तिथून कट करायचं आहे आणि सेंटर पासून जो काही वरचा कर्व आहे तिथून कट करायचं. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगचा कर्व लगेच कट करायचा नाहीये. खालून सुद्धा स्ट्रेट मी इथे व्यवस्थित सेट करून कट करून घेते, म्हणजे आपली बाहीची कटिंग एकदम परफेक्ट येईल. आणि आता यानंतर आपल्याला बाही ओपन करायची आहे आणि मग जो काही पुढचा कर्व आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या, लगेच स्टार्टिंगला नाही करायचा, तर तो नंतर करायचा आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली ही बाहीची परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड नाहीये. सो फायनली बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि आपली बाही असं सगळ्यांची कटिंग झालेली आहे. आणि आता हे अस्तरचे पार्ट ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीस इथे कट करून घ्यायचा आहे. सो आपण तो कट करून घेऊयात. त्याचबरोबर सगळ्यात आधी काय करायचं, याचे काठ सुद्धा आपल्याला कटिंग करून खरं तर सेपरेट करायचे आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा जो काही छोटा काठ आहे ना, तर तो पण कट करून सेपरेटच करायचा आहे. किंचितसं साईडला, फक्त काठाच्या साईडला मी इथे मार्जिन ठेवते आणि हा काठ आधी कट करून घेते. म्हणजे कसं ना, आपल्याला पुढे अंदाज येईल की केवढा ब्लाउज पीस आपला उरतोय आणि कशा पद्धतीने आपण इथे आपले जे काही पार्ट्स आहेत तर ते ऍडजस्ट करून कटिंग करावी. कारण की बाहीसाठी ना आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा कपडा लागणार आहे, त्यामुळे मग आधीच काठ सेपरेट केले की कटिंग करणं आपल्याला इझी जाईल. आणि हा जो काही मोठा काठ आहे तर हा सुद्धा आपल्याला कट करून सेपरेटच करून घ्यायचा आहे. सो तो तुम्ही आधी कट करून घेऊ शकतात किंवा आधी बॅक पार्ट ठेवू शकता. सो मी बघा या पद्धतीने डबल फोल्ड घडी घातली. आता इथे ठेवते बॅक पार्ट म्हणजेच ब्लाउजचा मागचा भाग आणि इथे सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचं आहे. सगळं काठ तर मी कट करून घेतला सेपरेटच डायरेक्ट. आणि मेन फॅब्रिक तुम्हाला, म्हणजे मी नेहमीच सांगत असते की जे काही आपलं परफेक्ट मार्किंग असते तर ती अस्तरवर असते आणि अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाउज पीस ज्यावेळेस आपण कट करतो तर त्यावेळेस आपल्याला तो थोडंसं सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं असतं, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. सो बघा, मग सगळ्या साईडने मार्जिन ठेवून आपण हे इथे कट करून घेतलेलं आहे. यानंतर आता आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे बाही पण पुरवायची आहे आणि आपला फ्रंट पार्ट सुद्धा पुरवायचा आहे. खरं तर याचा ब्लाउज पीस जरा कमीच होता, बट ठीक आहे, चला आता आपण इथे थोडंसं मेजरमेंट घेऊयात आधी आणि मग ते ऍडजस्ट करूयात. सो बघा, मी म्हटलंच होतं की आपल्याला बाहीला ना एक्स्ट्राचा कपडा लागणार आहे, तर तो कुठून कसा पुरतोय तर तेच मी जरा चेक करते. असं जर ठेवला तर आपले पुढचे पार्ट पण पुरणार नाहीये. मी इथे मार्किंग करून बघते आणि जे काही आपले साईड पार्ट आहेत आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो ठेवून बघते, पण तो काही आपल्याला इथे पुरत नाहीये. त्यामुळे बाहीच आता आपल्याला बाहीची जागा चेंज करावी लागेल. तर बघा, मी इथे डबल फोल्ड म्हणजे टोटल 4 पदरी केलेला आहे आणि इथे बाही ठेवून घेतली. आता उरलेल्या पार्टमध्ये आपला साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट पुरतोय का ते मी चेक केलं. सो तो पुरतोय, म्हणजे आता आपल्याला ऍडजस्टच करावं लागणार आहे खरं तर. बट ठीक आहे, चला आता आपण इथे ऍडजस्ट करून घेऊयात आणि मग कटिंग करूयात. ह्या पद्धतीने ठेवलं की खालचा पार्ट बरोबर आपल्याला बाहीसाठी राहतोय. तर हे सुद्धा कटिंग करताना आपल्याला खरं तर सगळ्याच साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवतच हे कट करायचं आहे. सो बघा, इथे साईड पार्ट पण आपण कट करून घेऊयात आणि प्रिन्सेसचा हा कटोरी पार्ट सुद्धा आपण कट करून घेतला. डबल फोल्ड केलेला आहे, प्रत्येक पार्ट हा डबल आहे. हा पॉइंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. तर बघा, इथून इथपर्यंत सगळ्या साईडने आपण इथे मार्जिन ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली 34 साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची संपूर्ण कटिंग झालेली आहे. खरं तर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे, म्हणजे आपला टाइम पण वाचतो. आणि डायरेक्ट कपड्यावर कटिंग करण्याच्या वेळेस कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा, कपडा पण ऍडजस्ट कसा करायचा, कुठल्या स्टेप बाय स्टेप कटिंग केली गेली पाहिजे, कुठला पार्ट आधी कट करायचा, कुठला पार्ट नंतर कट करायचा, ब्लाउज पीस कसा ऍडजस्ट करायचा, काठ कसा ऍडजस्ट करायचा, एका साईडला मोठा काठ एका साईडला छोटा काठ आहे, बॅक पार्टला पण डिझाईन बनवायची आहे, बाहीला पण डिझाईन बनवायची आहे. सो खरं तर ना सगळ्यात आधी आपण मोठा काठ छोटा काठ दोन्हीही कट करून सेपरेट करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला जरा डिझाईन बनवणं इझी जाईल मी तर म्हणेल. कारण की आपण डायरेक्ट जर बनवायला घेतलं असतं किंवा कटिंग केली असती तर आपल्याला अंदाज आला नसता. आधीच कट करून सेपरेट केलं की स्टिचिंग करणं, डिझाईन करणं, काठ ऍडजस्ट करणं इझी जाणार आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने काठपदर ब्लाउज म्हणजे काठपदर साडीचा ब्लाउज पीस काठ ऍडजस्ट करून कसा कटिंग वगैरे करायचं सविस्तर सांगितलेलं आहे. खरं तर अगदी सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन वगैरे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, नक्कीच तुम्हाला परफेक्ट कटिंग करता येईल. ती सुद्धा डायरेक्ट कपड्यावर, म्हणजे याआधी जरी कधी केलेलं नसेल तरी सहज करू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सावकाश सांगितलेलं आहे. म्हणजे बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट कटिंग सहजच करता येईल. ठीक आहे,
तर बघा मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा. कारण माझं नेहमीच महत्त्वाचं म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो, ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.